श्री राधे राधे. हरे कृष्ण बाबा चरितामृत. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा, कृपा ठेवावी माझ्या माथा. अगाध तव गाथा तयासी ठावनसे. कुणी तुझला विष्णू म्हणती, कुणी कृष्ण म्हणून गाती. तुझी महती किती किती गावी या चरित्रात. युगे 28 ताट उभा, उजव्या हाती शंकाची शोभा. डाव्या हातात कमळाचा गाभा शोभत असे. तू असे पितांबरधारी, कानात मकर कुंडले भारी. गळ्यात असे फलकहारी, कटिभागी मेखला. तू उभा असे निर्विकार, पूर्ण संयम मनावर. विजय तुझा इंद्रियावर, असा तू योगी. नामदेवासाठी तू योगी राज. योग्यांची माऊली असे म्हणे ज्ञानराज. योग्याप्रमाणे तुझा साज आम्हा दिसतसे. वास्तव्य तुझे चंद्रभागे काठी, हाती घेतसे काठी. ऐसा तू जगजेठी, सर्वांसाठी शोभतसे. एक कटाक्ष ऐसा यावा, मज विसर पडावा. सहवास सदा घडावा विठ्ठला तुझा. विठ्ठल आमचा वैकुंठीचा देव, तुझ्याच चरणी सदा भाव. हृदयांचा तू असे राव, नांदतसे भूतला. सोडवी आमचा भार, क्षीण होतसे फार. सोडा पंढरपूर जगासाठी. मागिले अध्यायी कथा, गायली जीवन गाथा. ठेवला चरणी माथा, हरे कृष्ण शिष्या पायी. हरे कृष्ण बाबांच्या सहवासात, घडले 5 संत. राहिले जे नामयुक्त आपल्या सद्गुरूंच्या. गरजा जासी अति, त्यास जीव म्हणती. जासी गरजा नसती, तो साधक असे. असे साधक घडवले, हरे कृष्ण बाबांनी भले. वंदुया तयांची पाऊले विनम्र भावे. याच परंपरेत 2 परम शिष्य होत, जणू गण गोत संतांचे. बाबांनी जी 5 रत्ने घडविली, खेडले कर बाबा पहिले. दुसरे ते राहिले मंगरुळकर. तिसरे रत्न चिंतामणी, ठाकूर बाबा जाणमनी. मास्तर बाबा म्हणोनी सुपरिचित. आता रत्न 2 उरले, बाबांनी जे अचूक हेरले. विश्वासास पात्र ठरले, हरे कृष्ण बाबांच्या. हरिभक्त परायण, आनंद रामजी तेली जाण. साधनेचा वान तया शोभतसे. नाशकातील निफाड गावा, ते राहतसे आनंद राम. तेली समाजातील साव, सद्गृहस्थसे. हरे कृष्ण बाबांनी अनुग्रह दिला, तेने सहवास वाढला. येणे देवर गावाला सतत असे. रामकृष्ण हरी जपाचे अनुसंधान, सतत घडतसे ध्यान. अंतरंगी जाण, सद्गुरु मंत्र वसतसे. स्वतःचा पडला विसर, गुरुमंत्राचा हा असर. रामकृष्णाचा स्वर, श्वासोश्वासी येतसे. जेव्हा केव्हा लोक भेटती, रामकृष्ण हरी स्वर ऐकती. आश्चर्याने ते वदती, रामकृष्णमय झालासे. आनंद राम हे नाव मागे पडले, रामकृष्ण बाबा नाव जडले. लोकांनी हे दिले नवीन नाव. हरे कृष्ण बाबांचा सहवास, यांना मिळाला खास. सद्गुरु चरणास सदैव स्मरतसे. 1974 सालास, आनंदरामांनी त्यागिले देहास. धारण केले चैतन्य रूपास, सद्गुरु कृपे. नाही पंती नाही चिरा, राहिलासे हा हिरा. प्रसिद्धीचा वारा न लागू देत, हीच दिव्य परंपरा. ठेवली नैताळे करा, 5वा हा शिष्य खरा. हरे कृष्ण बाबांचा असे. वृत्तीविरक्त झाली, तरुणपणीच बली. ठमाजींनी त्यागिली जीवन साथी. पत्नीस सोडूनी दिले, हरे कृष्ण बाबांकडे आले. अवघे मन विटले संसारास.
हरे कृष्ण बाबांचा हा भक्त सदा राहिला विरक्त, ब्रह्मचर्य सक्त पालन करीत असे. बाबांनी अनुग्रह दिला, शिष्य जवळी केला, कृपेचा प्रसाद दिला स्वमुखे आपुल्या. देवर गावी सतत यावे, गुरु सेवेस अर्पावे, शब्दा झेलावे बाबांच्या. बाबांच्या श्रोते खऱ्या साधकास, अमिरी गरिबीचा वास, कधी न येई खास हेच जाणा. संत सदा सम राहती, प्रपंच अवघा देवासी वाहती, संग्रहाची ना बाधा चित्ती कधीही त्यांच्या. जे जे संत गरीब झाले, तक्रारीचा शब्द बोले, देवाच्या इच्छेत नाहले सदा सर्व गाळ. ज्यांसी मिळाला पैसा, तयांनी लुटविला हवा तैसा, दीन सेवेचा बसा त्यांनीच चालविला. ठमाजी नैताळे कर, लक्ष्मीचा वरदहस्त जयावर, श्रीमंतीचा धूर सदैव सदनी. चित्त ज्यांचे सद्गुरु पायी, मगरुरी ना कदा ठाई, पाय जमिनीवर राही सदा त्यांचे. श्रीमंतीची हवा केली, संपत्ती अवघी स्वाहा केली, विठ्ठल चरणी वाहिली पंढरपुरी. जमीन जुमला खूप राहे, परंतु ते देवाचे आहे, अंती सोबत काही न राहे ठमाजी वदती. उदात्त विचार हा खरा, त्यागाचा विचार मनी करा, दानाचा हा होरा अशक्य काही नाही. उजव्या हाते दिले दान, डाव्या हाती न कळावे जाण, दानाचा हा वान अति कठीण असे. काहींचा दान रुपया होतो, सर्व जगी दिंडोरा पिटतो, साधक असा अप्रिय होतो देव दरबारी. ठमाजींनी सुवर्ण दान केले, भाऊबंदास नाही मानवले, मनी त्यांनी पक्के केले अघटित. काटा यांचा काढू, अंतयात्राच काढू, संपत्ती अवघी वेडू स्वतःस. कारस्थान हे केले, भाऊबंदांनी हे भले, नियोजन झाले मारण्याचे. ठमाजींच्या मणी, नाम जप सदा ध्यानी, पूर्ण होते अज्ञानी कूट योजनेविषयी. नेहमीप्रमाणे शेतावरी, गेली असे स्वारी, ठमाजींची खरी ध्यानासाठी. झाडाखाली आले, नेत्र त्यांनी लाविले, अलक्षात गेले ठमाजी नैताळेकर. भाऊबंद जमा झाले, काठ्या घेऊन ओभले, अंगावर धावले मारण्यास. देवजयाच्या पाठी, रक्षितो जगजेठी, चिंता त्यास हो मोठी आपुल्या भक्ताची. काठ्यांचे मोठे आवाज झाले, ठमाजींचे ध्यान भंगले, डोळे त्यांनी उघडिले शांतचित्ते. देवाने अघटित केले, काठ्या झाडे अवघे पेटले, होत्याचे नवथे झाले क्षणार्धात. भक्तजन हो बघा, देवाजी येता जेव्हा रागा, अधमांसी जागा तोची दावितो. आगीचे दृश्य भयावह झाले, जेव्हा भाऊबंदांनी पाहिले, धाबे दणाणले प्रत्येकाचे. मंडळी अवघी घाबरली, वाघाची डरकाळी कुत्रा झाली, शेपटी घालून पळाली क्षणार्धात. नैताळे येथे हा प्रसंग घडला, आजही याच्या साक्षीला वृक्ष जळालेला उभा असे. आपण आपुले न राहावे, सद्गुरूंचेच होऊन जावे, सेवेसी ठेवावे चित्त आपुले. सद्गुरूंच्या जवळी जो येतो, तो परीस होऊन जातो, कृपा कटाक्षे होतो सद्गुरू रूप. सद्गुरू भाग्यवंतांस, आपली विद्या देती खास, ते जाणती कोणाचा श्वास, सद्गुरू सद्गुरू म्हणत असे. श्रोते हो अशाच योग्यतेचे, नैताळेकर महाराज होते साचे, गमक त्यांच्या साधनेचे आता तुम्हा सांगतो. हरे कृष्ण बाबांचे चिंतन, बाबांचे सदैव मनन, प्राणवायूचे भरण सद्गुरुनामे करीत असे. हरे कृष्ण बाबांनी माव केली, नैताळेकरांकडे सिद्धी नेली,
चमत्काराची दाविली जराशी चुणूक। एकदा दुपारच्या प्रहरी वडाखाली बैसली स्वारी, मुखी रामकृष्ण हरी आत्मानंदे वदतसे। अचानक कोण कुठून बले, काही वारकरी तेथे आले, नैताळेकरांसी पाहिले यांनी वडाखाली। महाराजांची दृष्ट झाली, स्वारी अंतरी समजली, मंडळी ही भुकावली अंतर्ज्ञानाने जाणले। सांगा तुम्हा काय झाले, मूक तुमचे मलुल, कारण ते मला भले निसंकोच सांगा हो। एक वारकरी पुढे आला, प्रणाम तयाने महाराजांना केला, हात पोटा जवळी नेला वदला मोठ्या कष्टाने। महाराज भुकेने भले प्राणकंठाशी आले, जीवा व्याकुळ केले अग्निरसाच्या भडक्याने। महाराज आता चालवत नाही, भुकेने काही बोलवत नाही, देह आता डोलवत नाही, शक्ती सरली भुकेने। जठराग्नीची तृप्ती करा, महाराज आमचे पोट भरा, व्याकुळता ही हरा आमच्या देहाची। सत्यता वारकऱ्यांच्या चित्ताची, महाराजांनी जाणली साची, आरंभली अन्नपूर्णेची विनंती मोठ्या विनये। जवळी होती छोटी भाताची ती वाटी, नाव अन्नपूर्णेचे ओठी महाराजांचे होते हो। हे अन्नपूर्णे माता, तूच अवघ्यांची त्राता, न कष्टची आता देई तव प्रसादास। सत्पुरुषांच्या शब्दास देवाकडे मन खास, कारण तयांच्या आसपास कधीच स्वार्थ नसे हो। देवीने सिद्ध अन्न दिले एक वाटीच भले, पण ते ना खाली झाले श्रोते अखेरपर्यंत हो। वारकरी पोटभर जेवले, केवळ वाटीभर अन्नाने भले, अनेकांनी पाहिले महाराजांच्या या लीलेस। इतर उपस्थित बोलते मोठ्या विनयाने भले, महाराज आम्ही ही चेले तुमचेच असतो की। सिद्ध प्रसाद अन्नाचा आम्हासही द्या हो साचा, दया हो अन्नपूर्णेचा दैविकण। वारकऱ्यानंतर आली मंडळी 550 भली, शुदा शांत झाले या सिद्ध अन्नाने। उपस्थितांनी भला गजर तो केला, महाराजांचा हो भला मोठ्या उच्चस्वरे। महाराजांनी चित्त आपले अन्नपूर्णकडे नेले, नेत्र त्यांचे डबडबले हात जोडितो पुन्हा पुन्हा। चमत्काराची चर्चा झाली, हरे कृष्ण बाबांनी लीला केली, नैताळेकरांना अनुभूती दिली दिव्य दर्शनाची। गुरु शिष्याचा संवाद झाला, ध्यान अवस्थेत तो भला, सोहम स्वरूपाचा केला गुप्तरूपी उपदेश। उपदेशाचा जाणला अर्थ, जैसा जाणी तो पार्थ, वेळ न घाली व्यर्थ, शिवोम शिवोम म्हणतसे। आयुष्याच्या अखेरी राहतसे त्र्यंबकेश्वरी, त्र्यंबकाची वारी सतत करीतसे। हरे कृष्ण बाबांची कृपा झाली, बाबांनी स्वतः सिद्धी दिली, कीर्तनाची भली नैताळेकरांना। हरे कृष्ण बाबांनी जी साधना केली, तीच ज्ञानगंगा पुढे नेली, 5 शिष्यांनी भली भक्तिभावे। बाबांच्या भक्तांची गणती करावी ती किती, सहवासात जे येती रामकृष्णमय। मुकुंदराव रेडगावकर, बाळा भोये गावकर, यांचे गोड स्वर भजनी लाभती। गजराजी बाबांचे भाग्य भले, ज्यांच्या घरी बाबा राहिले, डोक्यावर बाबांना घेतले ज्यांनी अनेक वेळा। भक्तजन हो बघा अंतर्ज्ञानाचा धागा, समाधीची जागा योगी दाखवी। योग अभ्यासाची यादी भली, हरे कृष्ण बाबांनी अनुभवली, कधी तमान केली आत्मदेहाची। दोती पोती नवली, नित्य रोज अनुभवली, पोटाची व्याधी जडली याचमुळे। योगशास्त्र जेव्हा उमगले, स्वतःचे शरीर गौण मानले, जनसेवेसी स्वाहा केले शरीरास। शरीर हे वस्त्र आहे,
हरे कृष्ण बाबा सांगत राहे, तयाकडे पाहे विरक्तीने. अनेक संत आले गेले, या पृथ्वीवर भले. मात्र कोणी ना केले लाड शरीराचे. योग साधना उच्च घडते, देवाशी सख्य तेव्हाच जडते. भ्रांती साधकाची उडते स्वदेहाची. भक्तजन हो बघा, अंतर्ज्ञानाचा धागा. समाधीची जागा स्वतः दावितसे. स्वतःच्या मृत्यूचे भले, भविष्य जेव्हा वर्तले. भक्त थक्क झाले हरे कृष्ण बाबांचे. स्वतःचा जाण्याचा काळ भला, बाबांनी जेव्हा सांगितला. भक्त भक्त थरारला त्यांच्या वचने. हरे कृष्ण बाबांनी ही अनहोनी, कशी केली ना जाणे कोणी. मात्र हुरहुर लागोनी, भक्त स्वस्थ होतसे. शिवाय बाबांचे वय, आहे जाण्याचे काय. ऐसी चर्चा होय जवळच्या भक्तात. परंतु योगी संतांची भाषा, जणू पाषाणावरील रेषा. समजे फक्त जगदीशा हेच सत्य. बाबांनी उद्यापन कसे केले, स्वतःच्या देहाचे भले. होतील डोळे ओले पुढील अध्यायी. रत्न जे देवर गावा आले, ते आता चालले. काळ जात धस्य झाले भाविकांच्या. श्रोते हो भाविक जन, घट्ट करावे लागेल मन. उत्पत्ती स्थिती लय जाणण्या कारण आपणासी. स्वस्ती श्री हरे कृष्ण बाबा चरित्र सार. स्वयं सद्गुरु किमयागार, भक्तांस करील भोपार. नवमोध्याय गोडहा. शुभम भवतु. योगीराज हरे कृष्ण बाबा की जय. ओवी. आयुष्यात संपत्ती कमवावी कैसी, हरे कृष्ण बाबांची सेवा हो जैसी. मरिताच नासेल नको रे तैसी, दावील मुक्ती गुरुभक्ती ऐसी. श्री राधे राधे. हरे कृष्ण.